हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे दाबेली। तर बघा, त्यासाठी मी एका कढईमध्ये हे छान मसाला शेंगदाणे तयार करून घ्या। त्याच्यासाठी आपण तेवढंसं तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद, चाट मसाला आणि तिखट ऍड केलेला आहे। आणि आता याच्यामध्ये छान आपण थोडे हे भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते छान मिक्स करून घेऊया, कारण की दाबेलीमध्ये टाकून छान लागतात खायला। तर याच्यानंतर आपण हे तयार झालेले आहेत। आता तेल गरम करूया, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, सोप आणि आता हे आपण याच्यासाठी दाबेलीचा मसाला तयार करत आहे। थोडंसं तिखट मी ॲड केलेलं आहे, हिंग ॲड केलेली आहे आणि थोडंसं आता याच्यामध्ये आपण हे हळद वगैरे ॲड करून हे आता मॅश केलेले, बॉईल केलेले आलू याच्यामध्ये आपण टाकत आहे। आणि आता हे छान मिक्स करून घेऊया आणि वरून आपण तिखट टाकूया चटणी, कारण की त्या गरम तेलात जर टाकली तर ते जळू शकते, म्हणून हे वरून टाकलेलं आहे। आणि थोडासा गरम मसाला मी इथं टाकलेला आहे आणि पावभाजी मसाला असेल किंवा दाबेली मसाला, मार्केटमध्ये दाबेली मसालाही मिळतो, तोही ॲड केला तरी चालेल। अशा प्रकारे हे मिक्स झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण चिंचेचं चटणी टाकूया। तर अशा प्रकारे ही चिंचेची चटणी टाकून आता ही आलूची जो मसाला आहे तो तयार करून घेऊ। आता प्रत्येक वेळी दाबेलीमध्ये शेंगदाणे न टाकता तुम्ही डायरेक्ट याच्यामध्ये मिक्स करून टाकू शकता, म्हणजे तो प्रत्येक याच्यामध्ये फ्लेवर येऊन जाईल, क्रंचीनेस। त्यानंतर याच्यामध्ये वरून आपण मीठ ॲड करू आणि हे छानपैकी मिक्स करून घेऊया आणि याच्यावर आपण वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। तर बघा, हा आपला दाबेलीचा मसाला तयार झालेला आहे। आता दाबेलीसाठी आपण पाव घेतलेले आहेत, बन पाव, ते मधातून छान त्याला काप केलेला आहे। त्याच्यावर हिरवी चटणी, त्यानंतर चिंचेची चटणी आणि जो तयार केलेला आहे आपण फिलिंग दाबेलीची, ते याच्यामध्ये टाकणार आहे। आणि तुम्हाला वाटलं तुम्ही याच्यामध्ये अजून शेंगदाणे टाकू शकता। थोडेसे शेव मी ॲड केलेले आहे आणि थोडीशी कोथिंबीर। याच्यामध्ये हे पण असतात आपले डाळिंबचे दाणे पण असतात, पण आता माझ्याकडे ते अवेलेबल नाही आहे म्हणून मी टाकलेले नाही, पण ते मस्ट आहे त्याच्यामध्ये। आणि आता हे पूर्ण फिलिंग झाल्यानंतर त्याला आजूबाजूने असे शेव लावून घेतलेले आहे चटणीमध्ये बुडवून इमलीच्या। आणि आता हे छान तव्यावर बटरमध्ये किंवा तुपामध्ये छान आपण शालो फ्राय करून घेऊया। आता अशा प्रकारे ही दाबेली आपली आता दोन्ही बाजूनी आपल्याला छान शेकून घ्यायची आहे, शालो फ्राय करून घ्यायची आहे आणि खायला अतिशय छान लागते। म्हणजे एकानंतर एक तुम्ही हे खातच राहाल। वाव, खूप छान सुगंध याचा सुटलेला आहे आणि बघूनच असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे। तर खूप छान डिश आहे, नक्की ट्राय करा। तर बघा, अशा प्रकारे आपली दाबेली तयार आहे। तर मग येत आहे ना खायला दाबेली, नक्की ट्राय करा। श्री स्वामी समर्थ।